नमस्कार. आज 5 जून, आज जागतिक पर्यावरण दिन. तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतात, पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्याच गोष्टी देतं झाड. आईच्या मायेने फक्त झाडच करतं आपले लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव. कारण झाड आहे तर आपलीसुद्धा वाढ आहे. अशी ही प्रतिज्ञा आमचे मार्गदर्शक अरविंद जगताप सर यांनी लिहिलेली सुंदर आहे. पण आज शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आज मी पर्यावरण दिना दिवशी तुम्हाला झाड लावू नका असं का सांगतोय. कारण आज सोशल मीडियावरती हजारो फोटो दिसतील, हातात रोपं, चेहऱ्यावर हसू आणि कॅमेऱ्यावर वृक्षारोपण. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, आपण झाड लावतोय का की फक्त फोटो काढतोय? कारण 5 जूनला अजूनही उन्हाळ्याची तीव्रता आहे, अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. अशावेळी जे छोटंसं इवलंसं रोप आपण लावतोय ते जगण्याची शाश्वती नसते. खरं तर वृक्षारोपणासाठी कुठलाच दिवस वाईट नसतो. ज्या दिवशी शाश्वत पाण्याची व्यवस्था असेल त्या दिवशी ते पाणी लावलं म्हणजे ते झाड जे आहे ते लावलं पाहिजे. श्रावण महिना जो असतो किंवा मृग नक्षत्र त्या दिवसात लावलेली झाडं अधिक जगतात असा माझा अनुभव आहे. कृपया फोटोसाठी वृक्षारोपण करू नका. निसर्गाचं संवर्धन म्हणजे फक्त झाड लावणे नाही, निसर्गाला हानी पोहोचणार नाही अशा प्रत्येक गोष्टी आपल्या वागण्यात आणणं, आपल्या जगण्यात आणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा आपण रोप लावतो, फोटो काढतो आणि नंतर रोप बेवारस सोडून देतो आणि काहीच दिवसात ते सुकतं, मरतं. हा वृक्षारोपणाचा उत्सव नाही तर नकळत रोपांची कत्तल आहे. त्यापेक्षा एक गोष्ट नक्की करा की तुम्ही झाडं नाही लावलीत तरी चालतील, पण झाडं तोडू नका. आज झाडाच्या महत्त्वावर भाषण करणारे अनेक जण उद्या झाडं तोडण्याच्या प्रकल्पाचे समर्थन करताना दिसतात. या कृतीत कुठेतरी दरी आहे. आणि पर्यावरण दिन हा केवळ रोप लावण्याचा दिवस नाही, तो जल, जंगल, जमीन वाचवण्याचा एक संकल्प करण्याचा दिवस आहे. चला आज आपण एखादा फोटो कमी काढू, पण एक झाड अधिक जगवू. एखादी पोस्ट कमी करू, निसर्गासाठी कृती अधिक करू. कारण पर्यावरण दिन साजरा करण्यापेक्षा पर्यावरण जपणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण की झाड लावणारा मोठा नसतो, तर झाड वाचवणारा अधिक मोठा असतो. त्यामुळे आधी पाण्याची सोय करा आणि मगच झाड लावा. किंवा आपल्याला ते शक्य नसेल तर लगेचच मृग नक्षत्र येतोय, श्रावण येतोय, त्यावेळी आपण वृक्षारोपण केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.